A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोलीत शासकीय जागेवर अतिक्रमणाचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी। अपर पोलीस अधीक्षक निवासस्थानासमोर 200 चौरस मीटरहून अधिक बेकायदा बांधकामाचा आरोप, नुकसानीची वसुली करण्याची मागणी। हिंगोली शहरातील अपर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानासमोरील शासन मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्वे क्रमांक 75 नगर भूमापन क्रमांक 4323 शीट क्रमांक 115 लगतच्या शासकीय जागेवर मुजीब खान मजीद खान पठाण, शाहीन बेगम मुजीब खान पठाण व इतर वारसदार यांनी 200 चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केले आहे। मिर्झा रहमत तुल्ला बेग यांच्या घरापासून ते मय्यद शेख अहमद यांच्या घरापर्यंत मुख्य रस्त्यापर्यंतचा भूभाग ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। निवेदनात 1979 मध्ये अतिक्रमणाची नोंद होऊन क्षेत्रफळ 294 चौरस मीटरवरून 362.40 चौरस मीटर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यानंतरही नव्याने अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे। सदर प्रकरणाची संयुक्त मोजणी करून महसुली नोंदीची पडताळणी करून अतिक्रमण तात्काळ हटवावे, तसेच शासनाचे झालेले नुकसान व अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अतिक्रमणास कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी निवेदनात केली आहे। या निवेदनावर शेख नईम शेखलाल, सईद अहमद समीउल्ला खान, शहाबाज खान समीउल्ला खान, शिवाजी कुंडलिक लांडगे, मोईन खान अमीन खान, मो इसाक मो खालिद मो, अजहर मो युसुफ, शेख समीर शेख अफजल, जुनेद खान बिस्मिल्ला खान, शेख रशिदा बानो असलीम, हाफिज मो अफसर व इतर लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद, हिंगोली। पलटण रहिवासियाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री व इतरांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की पलटण येथे मुजीब खान मजीद खान व त्यांच्या नातेवाईकांनी पलटण येथील त्यांची जे मूळ जागा आहेत त्या मूळ जागेपेक्षा कितीतरी पटीने जास्त अतिक्रमण करून लोकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहेत। पूर्ण घरामध्ये जे स्ट्रेस आहेत, पायऱ्या ते रोडवर टाकलेले आहेत। चौही बाजूंनी गाड्या लावून लोकांना अडचण निर्माण केली जात आहेत आणि अपशब्दाचा वापर केला जात आहे। म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करण्यात आली की त्या प्रकरणाची आम्ही जे सर्व कागदपत्र आहेत तेच त्या निवेदनासोबत दिलेले आहेत आणि विनंती करण्यात आली की त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ काढून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नसता दिनांक 14/8/2000 पूर्वी किंवा 15 ऑगस्टला झेंडावंदनानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करून माननीय पालकमंत्री महोदयांना घेराव घालण्यात येईल। याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, याची दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे।